तरुणांना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पायलट प्रोजेक्ट पीएम इंटर्नशिप योजना सुरू केलेली आहे। यासाठी 12 ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। इंटर्नशिप 1 वर्षासाठी असेल आणि निवडलेल्या तरुणांना दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल। मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी गुरुवारी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली। त्यामध्ये 1 लाखांहून अधिक अर्जदार पात्र ठरलेले आहेत। सोमवारी तब्बल 56 निर्णयांचा धडाका लावणाऱ्या सरकारने शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 35 निर्णय आणि तब्बल 171 शासन निर्णय घेतले। निर्णय काढताना समाजाच्या विविध घटकातील मतदार राज्याला खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलाय। राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह असून मुंबईकर दांडिया रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे। जिल्हा प्रशासनाने नवरात्रीच्या शेवटच्या 3 दिवसांसाठी मुंबईत रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी दिली आहे। मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। भारताचा परकीय चलनाचा साठा पहिल्यांदाच $700 अब्ज पुढे गेलेला आहे। आरबीआयच्या आकडेवारीनुसार 27 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा $704.885 अब्ज पातळीवर पोहोचलाय। बेलापूर आणि ऐरोलीसह ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर विभागाच्या मतदारसंघातील मतदान केंद्रातील पूर्वतयारीचा आढावा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी घेतला। त्यावेळी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याचे निर्देश जोशी यांनी दिले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद्यांच्या खरेदीमध्ये वाढ झालेली आहे। इच्छुक उमेदवारांकडून भजन मंडळांना वाद्य दिली जात आहेत। त्यामुळे मिरजेतील वाद्याच्या बाजारात उलाढाल वाढलेली आहे। आगामी काळात सोन्याला आणखी झळाळी येणार आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी असणार आहे। इराण-इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। शेंगदाणा वगळता सर्वच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या 1 महिन्याच्या तुलनेत 1 लिटर मागे 25 ते 30 रुपयांची मोठी वाढ झाली आहे। त्यात प्रामुख्याने सोयाबीन, पाम, सरकी आणि सूर्यफूल इत्यादी तेलांचा समावेश आहे। नंदुरबार बाजारात लाल मिरचीच्या हंगामाला हिरव्या मिरचीच्या वाढलेल्या दरांनी ब्रेक लावलाय। बाजारात हिरवी मिरची थेट 50 रुपये प्रति किलो दरात व्यापारी खरेदी करतायत। त्यामुळे बाजारात लाल मिरचीची आवक कमी झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 61,074 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 4,222 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। जालना बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली 18,093 क्विंटल। राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक 2,706 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 6,755 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 75,182 क्विंटलची आवक झाली। आज कांद्याला कमीत कमी 2,500 रुपयांपासून 4,000 रुपयांपर्यंत दर मिळाला। महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढल्याची माहिती समोर आली आहे। धकाधकीची जीवनशैली आणि असंतुलित आहार तसंच व्यायामाचा अभाव अशी विविध कारणांमुळे धोका वाढल्याचं इंडियन हार्ट असोसिएशनने म्हटलंय। मुंबईतील तापमानात वाढ झाली असून उन्हाच्या काहिलीने मुंबईकर हैराण झालेले आहेत। दरम्यान मुंबईमध्ये रविवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। 15 ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने 6 ऑक्टोबर रोजी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे। शेवटची कर्जत लोकल रात्री 12:12 सोडण्याच्या निर्णयामुळे रात्रपाळी करणारे कर्मचारी तसंच हातावर पोट असलेले व्यावसायिक यांची प्रचंड मोठी कोंडी होणार आहे। अटल सेतूवरून होणारे आत्महत्या रोखण्यासाठी आयआयटी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे। भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय MMRDAने घेतला। यासाठी MMRDA लवकरच तज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहे। धावपट्टीवरील देखभालीच्या कामासाठी 17 ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद असेल। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या कालावधीत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांचं देखभालीचं काम होणार आहे। नाम जोशी मार्ग BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 1260 घरांच्या कामाला वेग देण्यात आलाय। 7 इमारतींचं काम पूर्ण झालं असून उर्वरित कामं वेगानं पूर्ण करण्याचं आश्वासन म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलं।
नायगाव येथील बीडीडी चाळीला देण्यात आलेलं शरद पवार नगर हे नाव बदलण्यात आलेलं आहे। महायुती सरकारनं याबाबतचा निर्णय घेतलाय। आता नायगाव बीडीडी चाळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल असं नाव देण्यात येणार आहे। पुण्यात स्कूल व्हॅनमधून शाळेत जाणाऱ्या लहान मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्कूल बस आणि व्हॅनची धडक तपासणी मोहीम सुरू आहे। मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा 30,000 रुपये इतकं सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीनं केली आहे। त्यावर येत्या 3 ते 4 दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेनं सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत गेल्या 2 वर्षात सुमारे 3,500 अर्ज मंजूर केलेले आहेत। त्यामुळे पालिकेच्या या धोरणाअंतर्गत पाणी गळतीचं प्रमाण कमी झालं असून महसुलात देखील वाढ झालेली आहे। विद्यार्थ्यांचा व्याकरणाचा पाय मजबूत करण्यासाठी व्याकरणाची पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागानं घेतलाय। त्यानुसार 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना 41,422 पुस्तकं दिली जाणार आहेत। बदलापूर घटनेनंतर सरकारनं शिक्षकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक केलेलं आहे। आपलं सरकार पोर्टलवरून चारित्र्य पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो। जिल्ह्यातील 413 शाळा आणि महाविद्यालयातील 4 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतलाय। यावेळी त्यांनी 16 लाख नवी मुंबईकरांमध्ये जनजागृती केली। डोंबिवली शहर परिसरात भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होते, मात्र या परिसरात अस्वच्छता असल्यानं आजारी पडण्याचा धोका वाढलाय। मालाड पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहन चालकांना मीठ चौकी जंक्शनवरील कोंडी फोडण्यासाठी पालिकेनं उड्डाणपूल तयार केलाय। त्याची उद्या एक मार्गिका खुली होणार आहे। सध्या राज्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। राज्यभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक गर्दी करतायत। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देखील नवरात्रीचा उत्साह दिसत असून दररोज विठ्ठल रखुमाईला नव्या रूपात सजवण्यात येते। नवरात्रोत्सव काळात पहिल्या माळेपासून विजयादशमीपर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणीला मौल्यवान आणि हिरेजडित अशा सुवर्ण अलंकारांनी सजवलं जातं। दररोज सायंकाळच्या पोशाखावेळी हे अलंकार विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परिधान केले जातात। आज नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला रुक्मिणी मातेला गुजराती पद्धतीचा लमाणी पोशाख करण्यात आलाय। सावळ्या विठूच्या रुक्माईला गुजराती पद्धतीचा घागरा, त्यावर शेला, कर्णफुले, मोत्याची नथ, गुजराती पद्धतीचा सोन्याचा तानवड्यांचा साज चढवण्यात आलाय। तर विठ्ठलानं मोरपंखी रंगाचा अंगरखा परिधान केलेला असून कृष्ण अवतारातील कौस्तुभ मणी आणि सुवर्ण अलंकार, सोन्याचा मुकुट हे सर्व ऐतिहासिक अलंकार परिधान केले। अलंकारांनी सजलेले विठ्ठल रखुमाई पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात। पुढचे 7 दिवस त्यांचं हे राजेशाही लोबस साजीर रूप पाहता येणार आहे। गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरातील तेजी कायम असून सोन्यानं पुन्हा एकदा उच्चांकी दर गाठले। जळगावच्या सुवर्णनगरी सोन्याचा भाव 78,380 प्रति तोळ्यावर पोहोचलाय, तर चांदीचा दर हा 94,700 रुपये इतका आहे। गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरातील तेजी कायम असून सोन्यानं पुन्हा एकदा उच्चांकी दर गाठले। जळगावच्या सुवर्णनगरी सोन्याचा भाव 78,380 प्रति तोळ्यावर जाऊन पोहोचलाय, तर चांदीचा दर 94,700 रुपये इतका आहे। इराण इस्रायलमध्ये सध्या तणाव आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाल्याची माहिती सोन्याच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे। दर वाढलेले असले तरी नवरात्र उत्सवामुळे सोनं चांदी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतोय। दिवाळी दसरा येतोय आणि जिओपॉलिटिकल टेन्शन चालू आहे। इराण इस्रायलचा युद्धाची परिस्थिती आहे, तर आता सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे। भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे आणि या काळात सोने आणि चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।